त्यानंतरची बातमी आहे ती गडचिरोलीतून नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली आहे। बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। तर या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग पुडके यालाही ताब्यात घेण्यात आले। आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसंच शिक्षक म्हणून कुठेही काम केलेलं नसताना सरळ मुख्याध्यापक बनवण्यात आलं। बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित प्रकरणात यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित। आजकाल शालेय शिक्षणामध्ये बोगस पद्धतीचा जो घोळ होत आहे तो पैसे देऊन आणि मोठ्या आजकाल शालेय शिक्षणामध्ये बोगस पद्धतीचा जो घोळ होत आहे तो पैसे देऊन आणि मोठ्या अधिकाऱ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना आणि जे पण काही शिक्षणाच्या क्षेत्रातले जे काही अधिकारी असतात त्यांना घूस देऊन बोगस डॉक्युमेंट्स तयार करून आपली शालेय प्रतिष्ठा ही निर्माण करतात। आणि असं मला वाटतं की हे बरेचसा घोळ हा शालेय शिक्षणामध्ये खूप वाढलेला आहे।